विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातून महाविकास आघाडीची धूळदाण होत असताना सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी 6 जागा या महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांनी जिंकल्या होत्या। त्यातील 4 जागा या एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिंकल्यात। पण वर्षभरानंतर या पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांनी आपली भूमिका बदलल्याचं दिसून येतं। त्याची सुरुवात मोहोळचे आमदार राजू खरे यांनी केली आणि अवघ्या वर्षात सर्वच आमदारांनी नगरपालिका निवडणुकीत पक्षाकडेच पाठ फिरवल्याचं दिसून आलं। विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं संपूर्ण राज्यातून अवघ्या 10 जागा जिंकल्यात। त्यातील 4 जागा या सोलापूर जिल्ह्यातील आहेत। राज्यभरात महायुतीनं झंझावात उभारलेला असताना सोलापूर जिल्ह्यात शरद पवार नावाची जादू चालली होती। त्यात माळशिरसमधून उत्तम जानकर, करमाळ्यातून नारायण पाटील, माढ्यातून अभिजित पाटील आणि मोहोळमधून राजू खरे हे तुतारी चिन्हावर निवडून आले होते। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही महिन्यातच पुण्यात झालेल्या पक्षाच्या अधिवेशनाला आमदार राजू खरे यांनी दांडी मारली आणि त्यानंतर थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्टेजवर हजेरी लावली। शिंदे सेनेच्या मंत्र्यांच्या स्वागताला स्वतः आमदार खरे उपस्थित राहायचे। माध्यमात तशी जाहिरातबाजी करण्यात येत होती, पण पक्षाकडून त्यांना ना समज देण्यात आली ना आणखी काही। आमदार राजू खरे पक्षापासून फाटकून वागण्याचे लोन पक्षाच्या सर्व आमदारांमध्ये पोहोचल्याचं दिसून येतंय, कारण नगरपालिका निवडणुकीत एका आमदारानं पक्षाच्या तुतारी चिन्हावर पॅनल उभं केलेलं नाही। अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं पॅनल रिंगणात आहे, मात्र त्यासाठी आमदार जानकर यांच्यापेक्षा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची भूमिका महत्त्वाची आहे।